आता काय करणार? रेस सुरू व्हायला फक्त अर्धा तास बाकी आहे. अरे यार, काय करायचं आता? रेस मध्ये नाही गेलो तर मोठं नुकसान होईल आपलं. इज्जतीच्या सोबत सोबत डिपॉझिट पण निघून जाईल, जे फॉर्म सोबत भरून आलो होतो. तेव्हा टिंगूचं लक्ष लंबूकडे गेलं. तो लंबूकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागला. माझ्याकडे बघून वेळ वाया नको घालूस. चल, दुसरा हत्ती अरेंज करूया. कमीत कमी डिपॉझिट तरी वाचेल. अरे लंबू, दुसरा हत्ती पण इथेच आहे. कुठे? तू काय? तू वेडा तर नाही झालास? लंबू, तुझं हत्तीसारखं शरीर आहे, हत्तीसारखी ताकद आहे. आता तू या हत्तीला उचलून साबित केलंय. चुकी केली मी या हत्तीला विकत घेऊन. मला तर तुलाच रेस साठी तयार करायला हवं होतं. तुला असं म्हणायचंय की हत्तीच्या रेस मध्ये मी पळू? अरे मी पळेल, पण लोक मानतील का? अरे लोकांना मजा येईल, तू फक्त चलच. आणि लंबू टिंगू ग्राउंडवर आले. तिथे खूप हत्ती एका लाईनीत उभे होते. त्याच रांगेत लंबू उभा होता आणि लंबूच्या खांद्यावर टिंगू बसला होता. त्या दोघांना पाहून लोक हसू लागले. आता सुरू होणार आहे हत्तींची रेस. आणि या रेसची खास गोष्ट आहे की हत्तींच्या रेस मध्ये हत्ती सारखा माणूस पळेल, ज्याचं नाव आहे लंबू, आणि त्याला रेस मध्ये पळवणार आहे टिंगू. तर तयार व्हा, खूप रोमांचक होणार आहे ही रेस. गन शूट झाली आणि रेस सुरू झाली. सगळे हत्ती एकाच वेळी धावू लागले आणि त्या हत्तींसोबत लंबू टिंगूला घेऊन पळू लागला. पळ लंबू, पळ! आणखी फास्ट लंबू! लंबू जोरात धावू लागला आणि पाहता पाहता त्याने सगळ्या हत्तींना मागे टाकलं आणि लंबूने रेस जिंकली. अशा प्रकारे हुशारीने हत्तीच्या रेस मध्ये टिंगूने लंबूला पळवलं. दोघांनी मोठं प्राइजही जिंकलं आणि दोघांना स्टेजवर प्राइज घेताना पाहून ऑडियन्स मध्ये बसलेल्या ॲटिट्यूडच्या खुर्ची खालून दूर निघू लागला.